विद्यार्थी मित्रांनो, वसंत आबाजी डहाके यांची समुद्र कोंडून पडलाय ही कविता तुम्हाला अभ्यासाला आहे. या कवितेच्या कृती लिहिताना बहुतेक मुलं कोणताही विचार न करता कविता ऑप्शनला टाकतात. खरं तर असं काहीही करण्याची आवश्यकता नाहीये, कारण ही कविता एकदा समजून घेतली की तुम्ही याच्यावरच्या कृती अगदी सहज सोडवू शकता. आता ही कविता नेमकी काय आहे? त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे. समुद्र कोंडून पडलाय. कोंडणे म्हणजे काय? तर एखाद्या ठिकाणी अडकून पडणे. आपण कुठे कोंडला जातो? आपल्याला जर कोणीतरी एखाद्या खोलीमध्ये अडकवून ठेवलं, तर आपल्याला कोंडल्यासारखं वाटेल. आपल्याला कुठे बाहेर जायला मिळालं नाही, कुठे पाठवलं नाही, तर आपल्याला कोंडल्यासारखं वाटतं. तर अशा प्रकारे समुद्राला कोंडल्यासारखं वाटतंय अशी कल्पना इथे कवीने केलेली आहे. आता इथे समुद्र म्हणजे काय आहे? तर समुद्र हे मानवी जीवनाचं प्रतीक आहे आणि हे मानवी जीवन कुठेतरी कोंडलेलं आहे. मग कवी काय म्हणतायत? तर आता तुम्ही हे चित्र जे बघताय, त्या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल की उंचच उंच इमारती आहेत. आता या उंच इमारतींमध्ये म्हणजे सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा असणाऱ्या घरांमध्ये सुद्धा मनुष्य कोंडून पडलेला आहे. अशा प्रकारचं एक चित्र इथे उभं राहिलेलं आहे. मानवी जीवन इथे कोंडून पडलेलं आहे. आणि हे मानवी जीवन कसं आहे? तर हे माणसाचं लहान मूल म्हणजे कोणत्याही प्रकारची कोणत्याही घरातली लहान मुलं ही सगळ्यात जास्त खेळत असतात, आनंदात बागडत असतात. पण या मोठमोठ्या इमारतींमधली जी लहान मुलं आहेत, ही लहान मुलं कुणीही घरात नसल्यामुळे म्हणा किंवा काही अडचणींमुळे म्हणा किंवा त्यांना सहजासहजी बाहेर जाता येत नसल्यामुळे म्हणा, त्यांचं निसर्गाशी नातं तुटलेलं आहे आणि खूप श्रीमंत घरांमध्ये राहणारी ही मुलं कुठेतरी कोंडल्यासारखी वावरतात. तुम्ही जर एखाद्या गावांमध्ये गेलात, तर त्या गावामध्ये अगदी मनमोकळ्या नदी किनारी किंवा एखाद्या तळ्याकिनारी, विहिरीमध्ये डुंबणारी मुलं तुम्हाला दिसतात. रस्त्यावर कशीही, कधीही खेळणारी, कोणत्याही प्रकारचे खेळ खेळणारी, मातीत लोळणारी, मस्ती करणारी अशी मुलं तुम्हाला गावांमध्ये दिसतात, की जी मोकळेपणाने वाढत असतात. मग मानवी जीवन जे आहे, ते मानवी जीवन तिथे अतिशय चांगल्या पद्धतीने वाढताना आपल्याला दिसतं. परंतु शहरांमध्ये हे जीवन असं वाढत नसतं. आता शहरांमधलेच आपण सगळेजण आहोत. याच्यापैकी जे साध्या परिसरामध्ये राहतात किंवा चाळींमध्ये राहतात किंवा अशा काही वस्त्यांमध्ये राहतात, जिथे मोकळेपणा आहे, जिथे एकमेकांशी बोलणं आहे, तर त्यांना ही गोष्ट सहज समजू शकते, की तो मोकळेपणा कशा पद्धतीचा असतो. पण अशा अनेक मुलांना या समस्या भेडसावतात, जिथे मोठमोठ्या अगदी उंच उंच इमारती आहेत, परंतु त्या उंच इमारतींमध्ये त्या मुलांना मन मोकळं खेळता येत नाहीये. त्यांच्याकडे सगळ्या सुखसुविधा आहेत, परंतु त्या सुखसुविधांचा लाभ त्यांना नकोसा झालेला असतो, कारण त्यांना मोकळेपणाने जगायचं असतं. आता कवी काय म्हणतायत, की समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतीच्या गजाआड. या गगनचुंबी इमारती म्हणजे या इतक्या उंच आहेत, की जणू काही त्या आकाशाला भिडतायत. अशा प्रकारच्या उंच इमारती आणि तिथे काय झालेलं आहे, तर आपल्या माणसांचं जे जीवन आहे, जे लहान मुलांचं जीवन आहे, ते कोंडून पडलेलं आहे. तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी पिंजारलेली दाढी, झिंजा हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, की इथे कवींनी ज्या प्रतिमा वापरलेल्या आहेत किंवा ज्या प्रकारच्या एक मानवी क्रिया ज्या आहेत, मानवाला जे जे काही होतं तेच समुद्राला होतंय, अशी कल्पना इथे कवीने केलेली आहे. पिंजारलेली दाढी, झिंजा किंवा हताशपणा हा केव्हा येतो माणसाला? ज्या वेळेला त्याला काहीही सुचत नाही. त्याचं जे नैसर्गिक जगणं आहे, ते नैसर्गिक जगणं कोणीतरी जबरदस्तीने बांधून ठेवतं. तुम्ही असा विचार करून बघा, की तुम्हाला कुठेही जायला कोणीतरी बंदी केली किंवा एक ठिकाणी तुम्हाला डांबूनच ठेवलं. तिथून बाहेर सोडलंच नाही. एकाच खोलीमध्ये राहायचं, तिथेच खायचं, तिथेच प्यायचं, तिथेच जे करायचं ते करा. असं जर तुम्हाला कोणी दिलं आणि तिथे तुम्हाला भरपूर पैसे दिले, भरपूर खेळणी आणून दिली, तरी तुम्ही किती वेळ खेळाल? सुरुवातीला तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं कौतुक वाटू शकतो,
मजा वाटू शकते, परंतु कायमचं जर कोणीतरी डांबून ठेवलं आपल्याला, तर आपल्याला ते आवडत नाही. तसंच इथे या 32व्या मजल्यावरचं जे मूल आहे, त्या मुलाला अशाच प्रकारे अडकलेपणाची भावना निर्माण झालेली आहे. कुठेतरी अडकून राहिलंय ते. मन मोकळं त्याला जगता येत नाहीये. त्याचं बालपण जे आहे, ते उंचच उंच इमारतीमध्ये आहे, परंतु ते अरुंद झालंय. अरुंद होणे म्हणजे काय, तर त्याची वाढच होऊ शकत नाहीये. जसा एखादे बोन्साय तुम्ही बघितलं असेल, तर बोन्साय तुम्ही बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की छोटी कुंडी असते पसरटची आणि मोठा वृक्षसुद्धा तिथे त्या कुंडीमध्ये बसवला जातो. एवढा मोठा वृक्ष हा या कुंडीमध्ये बसवला तर त्याला मनमोकळं वाढता येत नाहीये. त्याचं जे काही वाढ आहे, जी नैसर्गिक वाढ आहे, ती नैसर्गिक वाढ तिथे थांबलेली आहे. आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात येते आपल्या, की समुद्राच्या ज्या भावना आहेत, या सगळ्या मानवी भावना दाखवल्यात कारण हे मानवी जीवनाचं प्रतीक आहे. तर हे सुद्धा तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये नक्की मांडायचं आहे, की समुद्र संत्रस्त वाटतो, समुद्राला पिंजारलेली दाढी आहे, झिंज्या आहेत, हताशपणे तो पाहत असतो आणि समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येतं. तो शिणलेला आहे. शिणलेला म्हणजे थकलाय. खूप थकलाय तो आणि तो थकून त्या मुलाकडे बघतोय. तर तो कशाने थकलेला आहे? तर एवढ्या सगळ्या सुखसुविधा असून सुद्धा नैसर्गिक जगणं मिळत नाहीये, मनमोकळं जगणं मिळत नाहीये आणि बालपण कुठेतरी अडकून गेलेलं आहे, कुठेतरी वाढ खुंटलेली आहे. अशा प्रकारचं जगणं त्या मुलांच्या आयुष्याला मिळालेलं आहे आणि सगळे म्हणजे अगदी आपण बघतो, की आई-वडील धाव-धाव, पळपळ करतात आणि पैसे कमवून घरी आणतात, परंतु ते वेळ देऊ शकत नाहीयेत. त्यांच्या काही अडचणी असतील, परंतु पैसा मिळवणं आणि मनमोकळं जगणं यात फरक आहे, हे आपल्याला या कवितेच्या माध्यमातून दिसतंय. समुद्र इथे अस्वस्थ सुद्धा झालेला आहे आणि पुन्हा एक मानवी भावना आहे, अस्वस्थ समुद्र होऊ शकत नाहीये, तर ते प्रतीक समुद्र हे प्रतीक आहे आपल्या मानवी जीवनाचं आणि म्हणूनच आपण अस्वस्थ झालेलो आहोत. कशामुळे अस्वस्थ झालेलो आहोत? तर शहराच्या आयुष्याच्या विचाराने तो अस्वस्थ झालेला आहे. तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो. शहरातल्या रस्त्यांवर, वस्त्यांवर, स्टेशनवरल्या बाकावर एकाकी समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत, हातावर डोकं ठेवून अर्ध मिटल्या डोळ्यांनी त्याला आठवतं त्याच्या शेजारी पाय मोडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल. आता तुम्ही हे बघितलंत त्या चित्रामध्ये पण तुम्हाला दिसतं, की हे मूल जे आहे हे एका बाकावर कसंबसं झोपलेलं आहे. ज्याचं बालपण स्टेशनवरच्या बाकाएवढं आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी. आता तुम्हाला हे हे सुद्धा प्रतिकात्मक आहे इथे लेखकाने, कवीने जे मांडलेलं आहे, ते इथे प्रतिकात्मक मांडलेलं आहे, की हे खुरटलेलं बालपण आहे. इथे वाढ नाहीये आणि म्हणून आणि बरं वाढ नाहीये हे त्यांना कळत सुद्धा नाहीये. जेव्हा एखाद्या गावातल्या मुलाला आपण बघतो, तो मन मोकळा जो बागडत असतो, विहिरीमध्ये डुंबणं असेल, आनंदाने खेळणं असेल, मित्र-मैत्रिणींबरोबर मातीमध्ये मस्ती करणं असेल, तर हे सगळं जे आहे, हे नैसर्गिक जगणं आहे आणि त्याच्या विरुद्ध हा जो मुलगा आहे, हा स्टेशनवरच्या बाका एवढं त्याचं बालपण आहे. म्हणजे किती छोटंसं, अगदी छोटंसं. त्याला जे त्याचं विश्व आहे, ते विश्वच खुरटून टाकलेलं आहे. आणि ह्या खुरटण्याची त्या मुलाला कल्पना असावी किंवा नसावी, असं समुद्राला जेव्हा लक्षात येतं, तेव्हा तो काय करतो, पुन्हा एक मानवी क्रिया आहे इथे. समुद्र खिन्न हसतो आणि शिणलेल्या पापण्या मिटून घेतो. आता शिणलेल्या पापण्या आहेत त्याच्या. शिणलेल्या म्हणजे काय? तर थकवा येऊन जे काही होतं, ते म्हणजे शिणणं आहे. खूप थकवा आल्यानंतर आपण चिडून जातो, की आपल्याला आता काहीच करावंसं वाटत नाही. अशी जी भावना असते, अशी जी अवस्था आहे, ती अवस्था समुद्राची आलेली आहे. आणि पुढे कवीने आपल्याला आणखीन एक गोष्ट सांगितलेली आहे, की समुद्राला काळजीसुद्धा वाटते आणि काळजी कसली वाटते, तर साऱ्यांच्याच बालपणाची आणि ती कुठे आहे ते बालपण, तर वयस्कांच्या शहरामध्ये. वयस्कांचं शहर म्हणजे काय आहे, की जिथे तो सगळ्या भौतिक सुखसुविधा मिळवण्यासाठी धावतोय, पण त्यांना हे कळतच नाही, की आपल्याला कुठेतरी थांबण्याची गरज आहे. आपल्याला हे जीवन जगण्याची गरज आहे. हे आपल्याला कळत नाहीये.
अशा प्रकारच्या एका स्पर्धेच्या युगामध्ये आपण फक्त धावधाव पळपळ करतोय, जे समुद्राला समोर दिसतंय आणि त्यामुळे त्याला त्याची काळजी वाटते. तर अशा प्रकारची ही कविता आहे. कवितेचा अर्थ तुम्हाला समजून व्यवस्थित घेतलात तर तुम्हाला त्याच्यावरच्या कृती सहज लिहिता येतील. या कवितेवरच्या ज्या कृती आहेत त्या माझ्या व्हिडिओमध्ये मी आधीच दिलेल्या आहेत. त्याची लिंकसुद्धा मी या व्हिडिओसोबत देते आहे. कवितेमध्ये काहीही अडचण असेल तर मला तुम्ही कधीही विचारू शकता. धन्यवाद.